तिकीट फाटलं होतं तरी आम्हाला आतमध्ये घेतलं. तर कसे मंडळी, तर नमस्कार. परत एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मी काय म्हणतो, पहिल्या पाठमध्ये तुम्ही बघितलं होतं आपण वेरूळला जाऊन आलो होतो. वेरूळचं झालं आपलं, नंतर निघालो होतो समोर दौलताबादच्या किल्ल्यावरती. दौलताबादच्या किल्ल्यावरती आलो, तिकीट वगैरे फाडलं, समोर आलो. इथे तर इतक्या साऱ्या तोफा आहे, मस्त सुद्धा येणार नाही एवढ्या तर तोफा इथं. मग नंतर आलो आपण इकडे समोर. समोर आपण इकडे आता चालायला लागलोच होतो, पण त्यात कोणतरी काहीतरी सांगितलं की येते राहिलं काहीतरी, नाही तर आपली पाण्याची बॉटल राहिली त्यासाठी थांबलो आपण. नंतर आलो समोर आणि इथं होती ही तोप तर सध्या खाली आहे, पण ही त्याचा व्ह्यू थोडं कमी येत होता. मग आपण थोडं समोर आलो आणि इथे पाणी होतं. इथे लोकांनी या पाण्यामध्ये काही काही टाकून पाणी घाण केलेलं आहे. मग आपण आलो समोर आणि समोर म्हणजे डायरेक्ट वरती चाललो होतो आपण. समोर आलो ना आपण इथे थांबलो, कारण इथे आलो आपण पाय दुखायला लागले आपले, कारण आपल्याला एवढे चाललं सवय नाही तर जास्त पाय दुखायला लागले. मग तिथे थोडा वेळ थांबलो आणि परत आलो सगळ्यात वरती. वरती आलो आणि वरतून ही ती दुसरी तोफ होती. इथलचा व्ह्यू तर खूप भारी येत होता. इथून दौलताबाद सगळं दिसत होतं. संभाजीनगर सुद्धा थोडं थोडं दिसत होतं. मग आपण परत तिथं थोड्या वेळ थांबलो आणि तिथून निघालो तो खाली. मग खाली जाऊन आपल्याला परत जायचं होतं समोर. समोर जायचं होतं आपल्याला खुलताबादच्या मारुतीला. बाकी बघू पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. काय म्हणते ते? हॅलो गाईज, लाईक आणि फॉलो करा. काय